नव्याने मेकअप करायला शिकताय, मेकअप कसं करायचं काहीच माहिती नाही आहे, कोणता प्रोडक्ट आधी लावायचं, फाउंडेशन, कन्सिलर की प्रायमर हे सुद्धा माहीत नाही आहे, तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ज्यांना मेकअप करता येत नाही त्यांनी मेकअप कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स आज मी ज्यांना नव्याने मेकअप शिकायचं आहे, ज्यांना मेकअप कसं करायचं हे अजिबात माहिती नाही आहे किंवा कोणत्या प्रोडक्ट नंतर कोणतं प्रोडक्ट वापरायचं आहे, म्हणजेच आधी फाउंडेशन लावायचं असतं, कन्सिलर की प्रायमर हे सुद्धा माहिती नाही आहे, अशा मुलींसाठी अशा लेडीजसाठी स्टेप बाय स्टेप मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे। त्याचसोबत आज मी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेजसुद्धा देणार आहे, म्हणजेच की कोणत्या स्किन टाईपसाठी कोणता आपल्याला प्रोडक्ट वापरायचा आहे। ईच अँड एव्हरीथिंग आज मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि मेकअप कसा करायचं ते शिकवणार आहे। त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण लगेच व्हिडिओ सुरू करूयात, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांना स्पेशली आपण त्यांचं नाव घेऊन थँक्यू म्हणतो। त्यामुळे तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की पाठवा। तर फ्रेंड्स चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। फ्रेंड्स कधीही लक्षात असू द्या, जेव्हा पण आपण मेकअप करतो, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे। जर आपल्या चेहऱ्यावर धूळ, माती, पोल्युशन, घाम असेल, ऑइल आलेला असेल चेहऱ्याच्या बाहेर, ठीक आहे, तर त्याने ना आपला मेकअप पूर्ण खराब होऊ शकतो आणि आपल्याला नंतर पिंपल ॲक्नेसुद्धा होऊ शकतात। त्यामुळे सगळ्यात आधी आपला जो चेहरा आहे तो फेसवॉशने क्लीन करायचा आहे। इथे मी माझा जो चेहरा आहे तो आधी फेसवॉशने छान असा क्लीन करून घेतलेला आहे, ठीक आहे। यानंतर आपल्याला स्किन केअर करायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो म्हणजे टोनर। टोनरसाठी इथे मी डाबरचा हा रोज वॉटर घेतलेला आहे, ॲज अ टोनर म्हणून तुम्ही याला यूज करू शकता। आणि हा जो प्रोडक्ट आहे तो खूप अफोर्डेबल आहे, याने तुमचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतील आणि तुमची स्किन हायड्रेट होईल, ठीक आहे। त्यासाठी इथे मी हा टोनर वापरत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी जो टोनर आहे तो अशा कॉटन पॅडवर घ्यायचा आहे, ठीक आहे। पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। टोनर मी छानपैकी अप्लाय करून घेतला आहे। यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचे आहे। त्यासाठी इथे माझ्याकडे 2 मॉइश्चरायझर आहेत। हा आहे पॉन्ड्सचा सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर। हा ऑइली स्किनवाल्यांसाठी आहे आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी हा निव्हियाचा सॉफ्ट मॉइश्चरायझर लावू शकता, ठीक आहे। हा जेल बेस मॉइश्चरायझर आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे हा क्रीम बेस मॉइश्चरायझर आहे, पण लाईट मॉइश्चरायझर आहे, ठीक आहे। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लाईट मॉइश्चरायझरच अप्लाय करायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ड्राय स्किनवाल्यांसाठी हा निव्हियाचा सॉफ्ट मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता। माझी स्किन ऑइली टू नॉर्मल कॅटेगरीमध्ये येते, त्यामुळे हा मी पॉन्ड्सचा लाईट जेल मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे। फ्रेंड्स मॉइश्चरायझर नंतर आता आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे। जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला किंवा लग्न समारंभाला उन्हामध्ये जात असाल तर मॉइश्चरायझर नंतर तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे, त्याने आपली स्किन प्रोटेक्ट राहते, ठीक आहे। आता इथे मी घरातच आहे त्यामुळे मी सनस्क्रीन इथे स्किप करते, पण तुम्ही जर बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका। यानंतर आता आपला मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो म्हणजे आपल्याला प्रायमर अप्लाय करायचा आहे। प्रायमर अप्लाय केल्याने आपले जे पोर्स असतात ते बंद होतात, छान अशी स्मूथ आपली स्किन होते, त्याने आपला जो बेस मेकअप असतो फाउंडेशनचा तो फ्लॉलेस होतो। त्यासोबत आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो। ऑइली स्किनवाल्यांनी ऑइल फ्री प्रायमर अप्लाय करायचा आहे, तसा की माझ्याकडे हा ब्ल्यू हेव्हनचा ऑइल फ्री मॅट प्रायमर आहे। आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तुम्ही इथे बघू शकता इनसाइडचा हा हायड्रेटिंग प्रायमर तुम्हाला अप्लाय करायचा आहे, ठीक आहे। आता मी हा प्रायमर अप्लाय करणार आहे। फ्रेंड्स प्रायमर आपण छानपैकी अप्लाय करून घेतला आहे। यानंतर आता आपल्याला आपला जो चेहरा आहे तो इव्हन टोन करायचा आहे, म्हणजेच
जिथे जिथे आपल्याला पिगमेंटेशन आहे, रेडनेस आहे, त्याला व्यवस्थित आपल्याला हाईड करायचे आहे. जेव्हा आपण फाउंडेशन लावतो तेव्हा जो आपला पूर्ण बेस असतो तो इवन टोन दिसला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कन्सिलरने ते हाईड करायचं असतं. ठीक आहे, कन्सिलरसाठी मी इथे इनसाईटचा हा प्रो कन्सिलर पॅलेट यूज करणार आहे आणि हा खूप छान आहे. ऑइली स्किन असेल तरी तुम्ही वापरू शकता, जर तुमची ड्राय स्किन असेल तरी तुम्ही वापरू शकता. खूप छान आहे. याची पिगमेंटेशन, याची कव्हरेज A1 आहे, त्यामुळे तुम्ही हा पॅलेट घेऊ शकता आणि खूप अफोर्डेबल आहे. मी 180 रुपीजला हा फक्त घेतलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी जी माझी पिगमेंटेशन आहे अंडर आय एरिया आणि आयलिडवर, ती आपण व्यवस्थित त्याला कवर करू. ठीक आहे, तर बघू शकता सर्व शेड तुम्हाला एकाच पॅलेटमध्ये मिळतील. तर माझी जी अंडर आय एरिया आहे, आयलिड आहे, तर इथे तुम्ही बघू शकता जास्त नाही आहे, हलकीशी आहे. ठीक आहे, त्यामुळे मला ऑरेंज करेक्टर आणि हा पीच करेक्टर या दोघांना मिक्स करून मी लावते. जर तुमचे खूप डार्क सर्कल असतील, ते ब्लूइश दिसत असतील, तर तुम्हाला फक्त ऑरेंज करेक्टर लावायचं आहे. पण जर तुम्हाला माझ्यासारखे हलके हलके असतील तर तुम्ही काय करायचं आहे, हा शेड पीच कलर आहे. ठीक आहे, आणि हा थोडासा ऑरेंज घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे, आणि छान असं अंडर आय एरियाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता अप्लाय केलं, मी फिंगरच्या हेल्पने छान असं त्याला ब्लेंड करेल. ठीक आहे, आता तुम्ही दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता. छान अशी माझी जी पिगमेंटेशन आहे ती हाईड झालेली आहे, त्यामुळे दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता, इवन वाटतं. ठीक आहे, या साईडचं. तर अशा प्रकारे मी आता दुसऱ्या डोळ्याचे जे पिगमेंटेशन आहे ते व्यवस्थित हाईड करेल. फ्रेंड्स, कन्सिलर आपण अप्लाय करून घेतलं. आता आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी मॅट फाउंडेशन अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी डेवी किंवा हायड्रेटिंग फाउंडेशन यूज करायचे आहेत. ऑइली स्किनवाल्यांसाठी माझ्याकडे हा मेबलिनचा फिट मी फाउंडेशन आहे. याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो 312 असा आहे. ठीक आहे, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी इथे बघू शकता नायकाचा हा डेवी हायड्रेटिंग फाउंडेशन वापरू शकता. सर्व प्रोडक्टची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. आता तुम्हाला थोडीशी बॉटल अशा प्रकारे शेक करायची आहे. ठीक आहे, मी इथे 2 पंप फक्त घेणार आहे. फ्रेंड्स, इथे बघू शकता मी 2च पंप घेतलेत फाउंडेशनचे. ठीक आहे, आता तुम्ही जर उन्हाळ्यात मेकअप करत असाल तर लक्षात असू द्या, तुमचा जो बेस आहे तो हलका ठेवा. ठीक आहे, सगळ्यात आधी फाउंडेशन अप्लाय करण्याआधी आपल्याला थोडासा फाउंडेशन अप्लाय करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की कव्हरेज कमी आहे, जास्त हलका आहे बेस, तर थोडीशी अजून क्वांटिटी वाढवा, म्हणजे अजून थोडासा फाउंडेशन अप्लाय करा आणि तो व्यवस्थित ब्लेंड करा. इथे मी 2 पंप घेतलेले आहेत आधी. आता हा फाउंडेशन आहे तो आपल्याला डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता फाउंडेशन मी डॉट करून पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतला आहे. आता आपल्याला याला ब्लेंड करायचं आहे. ब्लेंडिंगसाठी आपल्याला अशा प्रकारे ब्युटी ब्लेंडरचा वापर करायचा आहे. आता फ्रेंड्स, हा जो ब्युटी ब्लेंडर आहे याला वापरायचं कसं, आपल्याला पाणी घ्यायचं आहे, यामध्ये याला डीप करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 1 ते 2 मिनटं छान असं डीप करून ठेवायचं आहे आणि हा पूर्ण जो पाणी आहे तो खेचून घेईल आणि याची साईज मोठी होईल. दाखवते तुम्हाला, बघू शकता अशा प्रकारे याची साईज जी आहे ती मोठी होते. आता तुम्हाला यातलं एक्सेस जे पाणी आहे छान असं बघू शकता अशा प्रकारे बाहेर काढायचं आहे पूर्ण. ठीक आहे, याची जी साईज आहे ती डबल झालेली आहे. ठीक आहे, आता या ब्युटी ब्लेंडरने छान आपला जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करायचा आहे. आता आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, फाउंडेशन आपला छानपैकी ब्लेंड करून झाला आहे.
आता तुम्ही बघू शकता माझा जो फेसचा बेस आहे तो किती छान दिसतो, फ्लॉलेस दिसतो, स्मूथ दिसतो आणि छान अशी कॅनव्हास फिनिश आलेली आहे फेसवर. तर लक्षात असू द्या, कधीही फाउंडेशन ब्लेंड करताना घाई नाही करायची आहे. तुम्ही जेवढा जास्त वेळ फाउंडेशन ब्लेंड करायला द्याल तेवढाच तुमचा बेस फ्लॉलेस दिसेल. हे लक्षात ठेवा आणि देन छानपैकी आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करा. ठीक आहे, फाउंडेशन आपण छानपैकी अप्लाय केलं. आता आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. इथे मी कन्सिलरसाठी हा स्विस ब्युटीचा कन्सिलर घेतलेला आहे. हे तुमच्या शेडनुसार तुम्हाला मिळतील, म्हणजेच तुमच्या स्किन कलरनुसार एक शेड लाईट आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, कन्सिलर लावल्याने आपले जे फीचर्स असतात ते इन्हान्स दिसतात, म्हणजे उठून दिसतात आणि आपली पिगमेंटेशन पण हाईड होण्यासाठी कन्सिलर खूप हेल्प करतो. ठीक आहे, कन्सिलर इथे मी अप्लाय करते. कन्सिलर अप्लाय केल्यानंतर आपल्याला परत ब्युटी ब्लेंडरने छान असं व्यवस्थित पूर्ण कन्सिलर ब्लेंड करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, कन्सिलर आपण अप्लाय केला, त्यानंतर ब्लेंड केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता माझे जे फीचर्स आहेत ना ते छान असे इन्हान्स आणि उठून दिसतात. त्याचसोबत माझा जो अंडर आय एरिया आहे, आयलिड जी आहे ती व्यवस्थित अशी कवर झाले, पिगमेंटेशन हाईट झालेलं आहे. आता आपल्याला लगेचच हा कन्सिलर सेट करायचा आहे. जर तुम्ही लगेच कन्सिलर सेट नाही केलात तर त्याच्या लाईन्स होतात आणि ते खूप विचित्र दिसतं. ठीक आहे, कन्सिलर सेट करण्यासाठी किंवा ओव्हरऑल फेस सेट करण्यासाठी आपण लूज पावडर पण वापरू शकतो आणि कॉम्पॅक्ट पावडर पण वापरू शकतो. उन्हाळ्यात मेकअप करत आहात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल लूज पावडर वापरा, याने तुमचा चेहरा छान असा बेक होतो. ठीक आहे, हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे त्याने चेहरा बेक होणार नाही, मेकअप लवकर उतरण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर उन्हाळ्यात अवॉइड करा. तुम्ही अशा प्रकारे लूज पावडर वापरा. ठीक आहे, आणि सगळ्यात आधी जी लूज पावडर आहे त्याने आपला कन्सिलर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे लूज पावडर घ्यायची स्पंजला आणि जिथे जिथे आपण कन्सिलर लावला आहे ना तिथे अशा प्रकारे बेकिंग करायची. अशा प्रकारे आपल्याला बेकिंग करायचे आहे. आता तुम्हाला हे भुतासारखं दिसेल पण हे असंच ठेवायचं आहे 2 मिनटं. याने छान तुमची अशी बेकिंग होईल आणि तुमचा जो कन्सिलर आहे तो सेट होईल. ठीक आहे फ्रेंड्स, 2 मिनटं छान अशी मी चेहऱ्याची बेकिंग केली. आता आपल्याला जेवढी पण एक्सेस लूज पावडर आहे ना ती व्यवस्थित अशी स्पंजच्या हेल्पने काढायची आहे. ठीक आहे, आता जिथे आपण पावडर लावली नाही आहे तिथे पण व्यवस्थित आपण अशा प्रकारे लावून घेऊ. फ्रेंड्स, पूर्ण जो फेस आहे तो लूज पावडरच्या हेल्पने छान असा आपण सेट केलेला आहे, बेकिंग केली आहे. त्याने आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील आणि अजिबात उतरणार नाही. आता सगळ्यात आधी मी इथे माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या फिल करून घेते. त्यासाठी इथे मी ही ब्लू हेवनची ॲब्रो पेन्सिल यूज करणार आहे. फ्रेंड्स, ॲब्रो आपण फिल करून घेतले आहेत. आता आपण फेसचा मेकअप करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता माझा जो फेस आहे पूर्ण व्हाईट दिसतो, त्याला अजिबात स्ट्रक्चर नाही आहे आणि अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. ठीक आहे, त्यासाठी आपण आता ब्लश, हायलायटर आणि चेहऱ्याची कॉन्टोरिंग करणार आहोत. त्यासाठी इथे मी हा स्विस ब्युटीचा 3-in-1 चिक बू फेस पॅलेट यूज करणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात, कॉन्टोरिंगसाठी, ब्लशसाठी आणि हायलायटरसाठी. ठीक आहे, आणि हा जो प्रोडक्ट आहे ना, महाग जे प्रोडक्ट असतात ना, महाग फेस पॅलेट, त्यांना हा कम्पीट करेल कारण खूप वर्थफुल प्रोडक्ट आहे. याचे पिगमेंटेशन पण खूप छान आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 3-in-1 प्रोडक्ट यूज करू शकता. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. तर त्यासाठी हा कलर आपल्याला पिक करायचा आहे. ठीक आहे, आता खूप साऱ्या लेडीजना कॉन्टोरिंग कशी करायची माहिती नाही आहे, तर मी तुम्हाला खूप छान अशी एक ट्रिक दाखवणार आहे. तुम्हाला काय करायचं, असं फेस पॅलेट असेल किंवा तुमच्याकडे जर असं ब्रश वगैरे असेल तर असं ठेवायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे. ठीक आहे, जिथून आपली कानाची लाईन इथे सुरू होते बघा,
वरची लाईन, ठीक आहे. इथे आपल्याला असं ठेवायचं आहे अशा प्रकारे, नाहीतर तुम्ही अशा प्रकारे काहीतरी पॅलेट घ्या, असं ठेवा, ठीक आहे. कानाच्या इथून आता आपल्याला लक्षात असू द्या, जिथे आपले ॲब्रो संपते तिथून सरळ इथपर्यंत यायचं आहे आणि अशा प्रकारे, ठीक आहे. इथून आपल्याला वरपर्यंत अशी कॉन्टरिंग करायची आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते. बघू शकता छान अशी कॉन्टोरिंग झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फेसची कॉन्टोरिंग करू शकता, ठीक आहे. ही सगळ्यात इझी ट्रिक आहे. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्हाला समजलं तर मी परत इकडे दाखवते. जिथे आपला कान स्टार्ट होतो तिथे अशा प्रकारे आपल्याला कोणतंही पॅलेट किंवा ब्रश ठेवायचं आहे, ठीक आहे, तिरकं. त्यानंतर जिथून आपली ॲब्रो संपते तिथे खाली यायचं आहे, तिथे अशा प्रकारे ब्रश ठेवायचं आहे आणि आपल्याला आता वरच्या बाजूला छान असं अप्लाय करून ब्लेंड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुमची जी कॉन्टोरिंग आहे ते ॲटोमॅटिक क्रिएट होते, ठीक आहे. आता आपण याला व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे. ज्या हार्श लाईन असतात त्या व्यवस्थित काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर आता आपण जॉ लाईनची कॉन्टोरिंग करणार आहोत. ज्यांचा फेस जाड आहे त्याला पातळ दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे जॉ लाईनची कॉन्टोरिंग करू, ठीक आहे. त्याला नोजची कॉन्टोरिंग करायची आहे. काय करायचं, फिंगर घ्यायचं असं, ठीक आहे, अंगठा आणि हा पहिला बोट अशा प्रकारे आपल्याला डिप करायचं आहे, ठीक आहे. आता हे चिमटं असं घ्यायचं आहे, इथे नाकाच्या सुरुवातीला इकडे ठेवायचं आणि सरळ अशी लाईन खेचायची, बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही नोजची कॉन्टोरिंग करायची, ठीक आहे. आता आपल्याला फिंगरच्या हेल्पने तुम्हाला असं ब्लेंड करायचं आहे. आणि जे तुमचा नोज आहे ते बघा अशा प्रकारे टोकदार दिसेल, ठीक आहे. ब्लश अप्लाय करणार आहे, ठीक आहे. ब्लश आपल्याला लक्षात असू द्या काय करायचं आहे, थोडंसं हसायचं आहे. आता हे वर आलं, इथे ब्रश ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला अशा प्रकारे ब्लश अप्लाय करायचा आहे. ब्लश अप्लाय केल्याने एक छान असा नॅचरल इफेक्ट येतो आणि फेस अजिबात व्हाईट दिसणार नाही, ठीक आहे. आता आपण हायलायटर यूज करणार आहोत. इथे चिक्सवर, त्यानंतर नोजवर, तर अप्पर लिपच्या इथे, चिनच्या इथे, ठीक आहे. फोरहेडला थोडंसं. फ्रेंड्स, आपण कॉन्टोरिंग केली, ब्लश अप्लाय केलं, हायलायटर अप्लाय केलं, त्यामुळे माझ्या फेसला एक छानसा स्ट्रक्चर आला आहे. आता आपल्याला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे. मी फक्त ॲब्रो फिल करून घेतले आहेत. आणि आता जर तुम्ही नव्याने मेकअप शिकता, तुम्हाला काहीच मेकअप करता येत नाही, तर डोळ्यांचा मेकअप पण मी तुम्हाला खूप सिम्पल सांगणार आहे. तो तुम्ही इझिली करू शकता. न्यूट्रल सांगणार आहे, जो तुमच्या सर्व आउटफिटवर, तुमच्या सर्व ड्रेसेसवर मॅच होईल असंच दाखवणार आहे आणि खूप सिम्पल आहे. मी इथे ना हा फेस पॅलेट घेणार आहे ॲज अ आयशॅडो क्रिएट करण्यासाठी. प्रत्येकाकडे आयशॅडो नसतात. जर तुमच्याकडे असा फेस पॅलेट असेल किंवा तुमच्याकडे ब्लश असेल, हायलायटर असेल, वेगवेगळं असेल, तरी पण तुम्ही तुमचा आयशॅडो क्रिएट करू शकता. काय करायचं आहे आपल्याला यामधून हा पिंक कलर घ्यायचा आहे, जो आपण ब्लशसाठी यूज केला आहे तो, ठीक आहे. एक्स्ट्राचा डॅप करायचा आहे. आता हा पिंक कलर आपल्या पूर्ण आयलिडवर आपल्याला छानपैकी अप्लाय करून ब्लेंड करायचा आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे थोडं कलर घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आहे. त्याचसोबत आपल्याला ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता हा जो आयशॅडो आहे ना, पिंक कलर किंवा ब्राऊन कलर, हे कलर न्यूट्रल असतात, ठीक आहे. ते कोणत्याही आउटफिटवर किंवा कोणत्याही साडी, ड्रेसेसवर छान असं मॅच करतात, ठीक आहे. त्यामुळे असं पिंक कलर अप्लाय केल्यानंतर छान असं आपल्याला ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे असा जर पॅलेट असेल तर त्यातून हायलायटर कलर घ्यायचा आहे ना. जर हायलायटर जर वेगळं असं असेल तुमच्याकडे तर तेही घेऊ शकता. छान असं हायलायटर कलर घ्यायचा आहे फिंगरच्याच हेल्पने. आता हा जो हायलायटर कलर आहे ना, तो आपल्याला इनर कॉर्नरपासून, जे आपली आयलिड आहे, इनर आयलिडपासून आपल्याला इथपर्यंत, मिडल आयलिडपर्यंत छान असं फिंगरच्याच हेल्पने अप्लाय करून तिथेच ब्लेंड करायचं आहे, ठीक आहे. जास्त कॉर्नरला नाही आणायचं, फक्त मिडलपर्यंत. आता मी काय करेल, छान असे याला एकदा
याची जी क्रीज आहे ती व्यवस्थित ब्लेंड करेल. ठीक आहे, बघू शकता सुंदर आपला जो आय शॅडो आहे तो असा क्रिएट झालेला आहे. तर फ्रेंड्स, आय शॅडो आपला क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला आयलायनर लावायचं आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल आणि जर तुम्हाला अजिबात लायनर नाही लावता येत तर तुम्ही स्किप पण करू शकता. ठीक आहे, पण तुम्हाला जर लावायचंच असेल तर तुम्हाला अशा प्रकारे लिक्विड आयलायनर नाही लावायचं. ठीक आहे, याने अजिबात तुम्हाला स्टार्टिंगला लावता येणार नाही. तुम्ही अशा प्रकारे पेन आयलायनर लावू शकता. हा माझ्याकडे स्विस ब्युटीचा पेन लायनर आहे. याच्याने तुम्ही इझिली लायनर लावायला शिकू शकता. ठीक आहे, जर तुम्ही कधीच आयलायनर लावलं नसेल आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पेन लायनर यूज करा सुरुवातीला. जेव्हा तुम्ही पेन आयलायनरने आयलायनर लावायला शिकता तेव्हा तुम्ही इझिली लिक्विड आयलायनरने पण लायनर लावू शकता. ठीक आहे, तर इथे मी पेन लायनर जो आहे तो यूज करणार आहे आयलायनर ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे, तर फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही हा पेन लायनर यूज करताना तुम्ही तेव्हा इझिली तुमचा आयलायनर ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला आयलायनर लावता येत नसेल तर आयलायनर लावायचं कसं यावर मी डिटेल व्हिडिओ केलेली आहे. तुम्हाला जर ती बघायची आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड आहे, तुम्ही तिथून ती बघू शकता. ठीक आहे, लायनर आपण लावून घेतला आहे. आता आपल्याला काजळ लावायचा आहे. काजळसाठी इथे मी हा स्विस ब्युटीचा काजळ घेतला आहे, तो आपण लावणार आहोत. लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही काजळ अप्लाय करता तेव्हा थोडासा बोल्ड अप्लाय करा. त्याने तुमचे डोळे ओपन अप दिसतात, मोठे दिसतात, खूप छान असे अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर अशा प्रकारे तुम्हाला काजळ अप्लाय करायचं आहे. काजळ अप्लाय करून झाला आहे. आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. मस्कारासाठी मी इथे हा NYBचा मस्कारा घेतला आहे. फ्रेंड्स, एका डोळ्याचा मेकअप आपला झाला आहे आणि तुम्ही दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता. हा जो माझा डोळा आहे तो किती अट्रॅक्टिव्ह आणि मोठा दिसतो आणि हा बघू शकता यावर मी मेकअप नाही केला, लहान दिसतो. तर आता पटकन मी या डोळ्याचा पण मेकअप करून घेते. ठीक आहे फ्रेंड्स, पूर्ण मेकअप आपला झाला आहे. आता आपल्याला या पूर्ण मेकअपला सेट करायचं आहे सेटिंग स्प्रेने. तर ज्यांचे ऑइली स्किन आहे त्यांनी अशा प्रकारे मॅट जे सेटिंग स्प्रे असतात मेकअप फिक्स करण्यासाठी ते वापरायचे आहेत. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे NYBचा हा हायड्रेटिंग डेवी मेकअप सेटिंग स्प्रे आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी डेवी आणि हायड्रेटिंग सेटिंग स्प्रे वापरायचा आहे. इथे मी हा ब्लू हेवनचा मॅट सेटिंग स्प्रे वापरत आहे. ठीक आहे, तर आपल्याला हा अशा प्रकारे स्पॉन्ज घ्यायचा आहे आणि छान असा डाब पूर्ण फेसवर फिरवायचा आहे. त्याने आपला जो मेकअप आहे सेटिंग स्प्रे आहे छान असा फिक्स होईल. ठीक आहे फ्रेंड्स, ओव्हरऑल आपला पूर्ण मेकअप झाला आहे. आता आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. त्यासाठी इथे मी NYBची ही छान असा डार्क रेड कलर घेतला आहे. ठीक आहे फ्रेंड्स, लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही मेकअप न्यूट्रल करता म्हणजे न्यूट ठेवता तेव्हा तुमचा जो लिप कलर आहे लिपस्टिकचा जो शेड आहे तो डार्क ठेवा. म्हणजे कसं की जेव्हा आपण डोळ्यांचा मेकअप न्यूट करतो, हलका करतो, लाईट करतो तेव्हा तुमचा जो लिपस्टिक आहे तो डार्क करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे डार्क आपल्याला अप्लाय करायचे आहे. जेव्हा तुम्ही डोळ्यांचा जो मेकअप आहे तो हेवी ठेवता किंवा कलरफुल असतो किंवा डार्क असतो तर अशा वेळेला तुमचा जो लिप शेड आहे लिपस्टिकचा जो शेड आहे तो आपल्याला लाईट किंवा न्यूड वापरायचा आहे. इथं बघू शकता पूर्ण जो माझा मेकअप आहे तो खूप लाईट आहे. तर आता आपल्याला या लाईट मेकअपला अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दाखवायचं आहे. त्यासाठी इथे मी हा NYBचा खूप सुंदर असा रेड कलर जो आहे तो अप्लाय करते. ठीक आहे,
तर फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल फिनिश लुक. तुम्ही बघितलंच कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हा मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे. जर तुम्ही नव्याने मेकअप शिकत असाल, तुम्हाला मेकअप कसा करायचं ते माहिती नसेल आणि तुम्हाला जर प्रोडक्ट नॉलेज नसेल, कोणत्या प्रोडक्टनंतर कोणतं प्रोडक्ट वापरायचं आहे हे माहिती नसेल, तर फ्रेंड्स मी खूप छान असं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ईच अँड एव्हरीथिंग मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये एक्सप्लेन केली आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जेव्हा मी सांगितलेल्या स्टेप फॉलो करता, मी दिलेल्या टिप्स जेव्हा तुम्ही फॉलो करून देन तुम्ही मेकअप करताना, तर तुमचा पण मेकअप इतका सुंदर आणि फ्लॉलेस दिसेल. आणि मी जेवढे पण प्रोडक्ट या मेकअपसाठी वापरले होते ना, तेवढे प्रोडक्ट खूप अफोर्डेबल आहेत आणि खूप कमी प्रोडक्ट वापरून मी इतका सुंदर असा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर या सर्व प्रोडक्टचे लिंक्स पाहिजे असतील ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, आपण त्यांची नावं घेऊन त्यांना थँक्यू म्हणू. ठीक आहे. सगळ्यात पहिले जे नाव आहे ते आहे प्राजक्ता गायकर, कविता दिवे, छाया, स्नेहा गायकवाड, वैशाली शिंदे, सीमा पवार, रुपाली टकले, प्रतीक्षा कातकर, योगिता महानगरे, पूनम मंडाले, सीमा पवार, जयश्री भोईर, रुपाली पाटणकर, माया दुमदा, ठीक आहे, मीरा. तर फ्रेंड्स, थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमचं नाव मी माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांची नावं घेऊन त्यांना थँक्यू म्हणू. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा मेकअप लुक कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासोबत तुमचे काही टॉपिक्स असतील ना, अदर टॉपिक्स, तेही मला कमेंट करून सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.